ज्या महिलांना आणि माता भगिनींना अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा एकही रुपया मिळालेला नाही, त्यांच्यासाठी आज शिंदे सरकारमधील आपले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री यांनी आज आनंदाची बातमी दिलेली आहे. कारण ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही, त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब दिवाळीचे गिफ्ट देणार आहेत आणि हे ठरले देखील आहे आणि हे नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि त्याच प्रकारे ज्या महिलांना आत्तापर्यंत लाडकी बहीणचे 3,000 अथवा 4,500 रुपये त्यांच्या बँकेत जमा झाले असतील, त्यांचे देखील आज महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कारण त्यांना देखील हे गिफ्ट मिळू शकते. त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे आणि यासाठी कागदपत्र काय लागतात, हे संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर कृपया करून सर्व माता भगिनींनी व बंधूंनी आताच्या व्हिडिओला लाईक करा. कारण मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला आनंद भेटावा, यासाठी लाईक तर बनतोच. त्याचप्रमाणे जर अजून कोणीही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आत्ता सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक नवनवीन व्हिडिओची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळाली पाहिजे. त्यामुळे आत्ताच्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या योजना आणि सरकारी भरती याबद्दलची माहिती दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलवरती अपडेट राहा, तुम्हाला वेळोवेळी सर्व माहिती पुरवली जाईल. तर कुठलाही वेळ न घालवता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आणि सुरुवात करूया आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला. तर सर्वप्रथम सर्वांनी या थंबनेलवरती वाचलंच असेल की एक ब्रेकिंग न्यूजसुद्धा ठरलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळी गिफ्टसाठी GR जाहीर झालेला आहे व ते तुम्हाला कसं मिळणार आणि ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे व त्यांना ही भेटवस्तू किंवा त्यांचं जे दिवाळी गिफ्ट आहे ते त्यांना कसं मिळणार आहे आणि हे शिंदे सरकार तुम्हाला देणार आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेची स्थापना ही शिंदे सरकारने केलेली आहे आणि तुम्हाला हीच देणार आहे. आणि जर हे सरकार आलं तर यांनी असं देखील सांगितलेलं आहे की या 1,500 रुपयाचे आम्ही 3,000 रुपये देखील करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. जर तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही सपोर्ट करू शकता. कारण जे मतदान असतं ते ज्याच्या त्याच्या मदतीने दिलं जातं. मतदान म्हणजेच त्याचं स्वतःचं मत असतं, त्याने ते ज्याला आवडेल किंवा जो आपलं खरोखर काम करू शकतो आपल्यासाठी त्यांनाच दिलं जात असतं. त्यामुळे तुमचं जे मन म्हणतंय, तुमचं जे कार्य म्हणतंय किंवा तुमच्या इथे कोणी जास्त कार्य केले आहेत तुम्ही त्यांनाच हे मत देऊ शकता. थोड्याच दिवसामध्ये मतदान हे चालू होणार आहे. पण आता आपला मेन मुद्दा होता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी गिफ्ट वाटपाचा आणि तो ज्या महिलांना अजूनही 1 रुपया आलेला नाही त्या महिलांसाठी. पण सर्वप्रथम मला तुम्हाला जी बेसिक ज्ञान द्यायचं किंवा यासाठी अर्ज कसा करायचा, पात्र कोण अपात्र कोण ते समजून सांगतो. आता यामध्ये 2 प्रकारच्या महिला आढळतात. आता 2 प्रकारच्या तुम्ही म्हणतात महिला तर एकच प्रकारची असते, मग 2 प्रकारच्या कोणत्या? आता महिला एका प्रकारची असते पण त्यामध्ये फॉर्मसाठी 2 प्रकार आढळतात. ते 2 प्रकार मी तुम्हाला सर्वप्रथम समजून सांगतो ते कोणते असणार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार असणार आहे तो म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड बँकला लिंक नाही त्या महिलांना पैसे कधीच मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे. त्यांना या योजनेतून बाद ठरवलं जाणार आहे आणि जर त्या योजनेतून त्या बाद झाल्या तर त्यांना पैसे कसे मिळणार हे तुम्ही समजू शकता. त्यानंतर दुसऱ्या अशा अजून महिला माझ्या आढळल्या आहेत किंवा मला यूट्यूबवरती कमेंट्स आले आहेत की त्यांनी चेक केलं आहे त्यांच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे व त्यांचा मोबाईल नंबर देखील लिंक आहे आणि त्यांचा फॉर्म देखील व्यवस्थितरित्या अप्रूव्ड झाला होता. जेव्हा त्यांनी भरला तेव्हाच अप्रूव्ड झाला होता. त्यामध्ये त्यांना काहीच प्रॉब्लेम दिसले नव्हते. तरीही त्यांच्या अकाउंटमध्ये अजूनही एकही रुपया आलेला नाही. तर त्या महिलांनी काय करायचे? आता यूट्यूबवरती खूप सारे लोक सांगतायत की येथे अर्ज करा, हा फॉर्म भरा, येथे नाव नोंदणी करा, ही यादी चेक करा. पण तसं काहीही करायचं नाही. ज्यांना अजूनही 1 रुपया मिळाला नाही त्यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच पैसे मिळणार आहेत. आता या आपल्याला त्यांनी सांगितलं होतं 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. पण 29 सप्टेंबरही होऊन गेलं, ऑक्टोबरही महिना चालू झाला, त्यानंतर ऑक्टोबरचे 4-5 दिवस उलगडून गेले तरीही तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे हे आलेले नाहीत. आता त्या महिलांना प्रश्न पडलाय तर यूट्यूबवरती सर्च करत आहेत की आम्हाला आमचे पैसे कसे मिळणार किंवा आमचा जो फॉर्म आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम तर आढळले नाही की जेणेकरून आम्हाला आमचे हे पैसे मिळाले नाहीत. आता खूप साऱ्या लोकांनी मला अशी एक कमेंट केली होती की तुम्ही आम्हाला डायरेक्ट GR दाखवा. मी जास्त करून GR दाखवत नाही कारण GR मध्ये खूप जाहिराती असतात आणि बिनकामाच्या गोष्टी देखील असतात. त्यामुळे मी GR हा क्रॉप करून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगतो. खूप साऱ्या लोकांना आवडतात पण ते सांगतात ना गावामध्ये काही दगडं पण असतात. पण काही लोकांना आवडत नाहीत. त्यांनी मला सहकार्य करावे. त्यांना काय पाहिजे काय नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या सांगावे. मी त्यावरती भर घालीन आणि आपल्या यूट्यूबवरती जे व्हिडिओ अपलोड होतात त्यावरती अजून काहीतरी भर घालून चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आता सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगतो की मी तुम्हाला थंबनेलवरती सांगितलं होतं की थंबनेलवरती काय सांगितलं ते सर्वप्रथम मी परत एकदा तुम्हाला दाखवतो की दिवाळी गिफ्टचा GR जाहीर झाला आहे.
म्हणजे आता सर्व माता भगिनींना दिवाळी गिफ्ट मिळणार आणि ज्यांना एकही रुपया आला नाही ते तर खूप महत्त्वाचे असणार आहेत यामध्ये, त्यांनाच मेन टार्गेट केलेलं आहे. आणि हे सर्व तुम्हाला शिंदे सरकार तर देणारच होतं आणि ही खास भेटवस्तू असणार आहे. आता ती कोणती भेटवस्तू असणार आहे मी तुम्हाला ते समजून सांगतो. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे मला मोटिवेशन मिळते आणि तुमच्यासाठी कामाचा व्हिडिओ मला बनवता येतो. आता यूट्यूबवर ते खूप जणांनी दिवाळी गिफ्ट असा व्हिडिओवर बनवला आहे. पण यामागे सत्य असं आहे की दिवाळी गिफ्टमध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे, अन्नपूर्णा योजनेद्वारे 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. आणि यामध्ये आता तुम्ही म्हणता येताना आम्हाला पहिल्यांदा मिळत होतं उज्ज्वला योजनेद्वारे काही किंवा आता सुद्धा उज्ज्वला योजनेद्वारे देणार होते. पण यामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे कालच. ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत अशा त्या महिला या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील. आता तुम्ही म्हणता कसे, खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे देखील जमा झालेले आहे. सर्वप्रथम 816 रुपये हे जमा होतात. त्या अशा प्रकारे वर्षाला 3 वेळा तुमचे हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहेत, म्हणजेच पाठवले जाणार आहेत. आता हेच तुमचं दिवाळीचं गिफ्ट होतं. महिलांसाठी आनंदाची बातमी होती. खूप साऱ्या महिलांना वाटत होतं की ही योजना फक्त उज्ज्वला धारकांनाच मिळणार आहे, जे उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर घेतात. पण यामध्ये अपडेट्स देखील आलेला आहे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत व त्यांनी उज्ज्वला योजनेचा कधीही फायदा घेतला नव्हता, त्यांना देखील हे पैसे मिळत आहेत काही म्हणजे प्रोसेस न करता. व यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, यासाठी पात्रता कोण असणार आहे की त्यांचं गॅस सिलेंडर हे महिलाच्या नावावरती असायला हवे जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहे. आणि त्यांची जी KYC असते, त्यांच्या ज्या सिलेंडरचे ग्राहक असतात ते त्यांचं ग्राहक केंद्र असतं किंवा ते डीलर असतात त्यांचे तिथे जाऊन ही KYC केलेली असावी. जर ही KYC केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे, अन्यथा तुम्हाला यापासून वंचित राहावं लागेल. ज्या महिलांचा योजनेला आपली KYC केलेलं आहे त्यांनाच हे लाभ मिळणार आहेत. आता आपण जाणून घेऊया ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या होत्या लाडकी बहीणसाठी आणि त्यांना त्यांचे 4,500 रुपये अथवा 3,000 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळाले आहेत. आता त्या या योजनेसाठी लाभदायक ठरणार की नाही, तर त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. ते देखील या योजनेसाठी लाभदायक ठरणार आहेत असे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे. की त्यानंतर मला तुम्हाला यामध्ये सांगायचं आहे की या महिलांना देखील लाभ मिळणार कसा. त्यामध्ये त्यांनासाठी एक पात्रता आलेली आहे. जर त्या महिला त्या पात्रता फुलफिल करतील तर त्यांना देखील या अन्नपूर्णा योजनेचा लाभ होईल. तो कसा होईल, त्यांना देखील त्यांचे जे डीलर असणार, ग्राहक सेवा केंद्र असणार, त्या ठिकाणी जाऊन त्यांना याची KYC करावी लागणार आहे. त्या महिलांची जर KYC झालेली असेल तर ऑटोमॅटिक त्यांच्या अकाउंटमध्ये 816 रुपये म्हणजे जसा भाव होईल तसे तुम्हाला तुमचे या 3 जे सिलेंडर असतात त्याचे पैसे मिळून जातील. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, डायरेक्ट पैसे नाही मिळणार. तुम्हाला आधी तुमचं सिलेंडर हे घ्यावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही सिलेंडर घेताना त्याची नोंद तुम्हाला यासाठी बुकिंग करून सिलेंडर घ्यावं लागणार आहे, डायरेक्ट नाही घ्यावं लागणार. जेव्हा तुम्ही सिलेंडर घेताना उदाहरणार्थ जर तुम्ही आज सिलेंडर घेतलं तर आजपासून तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 दिवसानंतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. जर तुमच्या जे तुम्ही अकाउंट घेतलेलं आहे यासाठी तुम्ही ज्यावरती टाकी घेतलेली आहे गॅसची टाकी त्याला तुमचं जे बँक अकाउंट लिंक आहे त्यावरती पैसे मिळणार आहेत. आता यामध्ये असा एक प्रश्न येतो की बँक अकाउंट जे लाडकी बहीणला दिलेलं आहे आणि जे अन्नपूर्णा योजनेसाठी येईल त्यावरती एकच पैसे येणार का? हो, तर एकच पैसे येणार. तुम्ही जर जे लाडकी बहीण योजनेसाठी जे अकाउंट दिलेलं आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न होते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आजच्या या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असं आशा करतो. आणि मला हेच सांगायचं होतं की ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजूनही 1 रुपया मिळाला नाही त्यांना काय करायचं आहे, ज्यांचं आधार लिंकिंग राहिलेलं आहे, आपल्या बँकेला सेडिंग करायचं राहिलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर आपलं बँकला सेडिंग करून घ्या की जेणेकरून ते या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि त्यांना त्यांचा 1 ना 1 रुपया हा त्यांच्या अकाउंटमध्ये व्यवस्थितरित्या महाडीबीटीद्वारे थेट डेबिट किंवा क्रेडिट करण्यात येईल. अशा प्रकारची ही प्रोसेस होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि त्याच प्रकारे आपल्या चॅनलवरती 5 महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्यामधील तुमचा एक जरी महत्त्वाचा ठरला तरी होऊ शकतो. आणि हे संपूर्ण व्हिडिओ महिलांसाठीच आहेत, म्हणजेच त्यामध्ये योजना मी सांगितलेल्या आहेत. महिलांसाठी खूप योजना आलेल्या आहेत. या महिन्यामध्ये 5 योजना तुम्ही जे ते 100 ते 200 रुपये खर्च करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता आणि वर्षाला 15 ते 20 हजार रुपये हे मोफत मिळवू शकता. यामध्येच पहिली योजना होती PM विश्वकर्मा. त्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगत असतो PM विश्वकर्मा एक अशी योजना आहे ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 75% स्त्रिया ही शिलाई मशीन ऑर्डर करत असतात. म्हणजे तुम्हाला इथं ऑप्शन दिले जाते 15,000 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये दिले जातात. तुम्ही जेव्हा हा फॉर्म भरतात यासाठी 6 महिन्याचा कालावधी असतो. 6 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे 15,000 रुपये हे पाठवले जातात आणि तुम्हाला टूल किट घ्यायला सांगितली जाते. आता खूप साऱ्या महिला यामध्ये शिलाई मशीन घेतात, अशी वेगवेगळ्या प्रकारचे टूल किट घ्यायला सांगतात.
पण महिला शिलाई मशीनच घेतात. यासाठी ट्रेनिंग देखील दिली जाते. तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ती ट्रेनिंग ठरवली जाते आणि तुम्हाला येण्या-जाण्याचा खर्च हा ₹500 प्रत्येक दिवसाला दिला जातो. म्हणजे पाहू शकता तुम्हाला यामध्ये ₹1ही खर्च करायचा नाही. तुमची ट्रेनिंग फ्रीमध्ये होणार, येण्या-जाण्याचा खर्चही भेटणार आणि टूल किट घेण्यासाठी पैसे देखील मिळणार. त्याचप्रमाणे सुभद्रा योजनेसाठी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये पात्रता तो कोणासाठी आहे, कोणत्या राज्यासाठी आहे, ती संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि आपल्या व्हिडिओमध्ये जर कोणी बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यासाठी देखील बोनस मिळणार आहे, त्यांच्या दिवाळीचे गिफ्ट मिळणार आहे. त्यावरती मी कालच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यासाठी अप्लाय कसं करायचं, कोणते कागदपत्र असतील, कोण पात्र असणार, कोण अपात्र असणार, या संपूर्ण गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थितरित्या आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये समजून सांगितलेल्या आहेत. तुम्ही तो देखील व्हिडिओ पहा. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर त्याचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढी छोटीशी बातमी द्यायची होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमचे प्रश्न देखील विचारा. मी सर्व प्रश्नांची उत्तरे वेळोवेळी आपल्या चॅनलवरती देत असतो. तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती काही रिस्पॉन्स दाखवला नसेल, म्हणजेच लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया करून सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मला याद्वारे मोटिवेशन मिळते आणि तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खरोखरचा येतो. यूट्यूबवरती फक्त टाईमपास करतात लांब लचकडे व्हिडिओ बनवून, पण आपल्या चॅनलवरती शॉर्ट बट स्वीट असते. आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालता, पण आपले दररोजची व्हिडिओ छोटे असतात आणि त्यामध्ये फक्त महत्त्वाचीच माहिती दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलवरती रिस्पॉन्स दाखवा. आपल्या भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.